नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचं एम मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय. सध्या आपण पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेतोय. गावखेड्यातील नागरिकांचा कल कोणाकडे आहे? ह्या मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून झालेली कामं असतील, त्यांनाच म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत असतील व काँग्रेसकडून बहिरदादा भालके असतील, या सर्व ह्या मतदारसंघामध्ये रिंगणात आहेत. कशी आहेत कामं आमदारची? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण लाडकी बहीण आहे. पुन्हा आमदार फंडात ना बरं काम आहे बरं. आता आमदार कोणाला करायचं? दादालाच करायचं ना, आता दुसरं कोणाला करा. बरं बरं. तुम्ही आता मला नाव तर सांगा, नाव सांगा. महादेव रोकडे. कसं आहे काम? कसं आहे ते काय माहिती बरे. बरं. आता तुम्ही एवढं आमदार बघलं, पण आताच आमदार कसं? नाही चांगला आहे तसा. बरं. गावात काही काम झाली का? गावात होतील की आता. बरं. अजून काय नाही, मला पण चालू केले. बरं. मग आता कोणाला करायचं? बगडे दादा आहे, अनिल सावंत आहे, समाधान दादा आहे. आमदार का? आमदार दादाच होणार आता. बरं. दादालाच. बरं. काय नाव काय? मी समीर रोकडे. मुडवी गाव. बरं. कसे विधानसभा लागली, कसं बघताय तरुण म्हणून? आता आम्ही तरुण म्हणून या ठिकाणी मुडवी गावात आम्ही पहिलं आमचं स्वाभिमानाचं मतदान करतोय. आणि आम्हाला गर्व आहे, आम्ही पहिलं स्वाभिमानाचं मतदान आमच्या स्वाभिमानी नेत्याला समाधान दादांना करतोय. आम्ही या ठिकाणी जेव्हा मंगळवेढा शहरातली आपलं तालुक्यातील जी काय गावं फिरलो, आवाज कमी करणार तर त्या गावांमध्ये गेल्यानंतर विकास कामं जी बघितली, तर आतापर्यंत इतिहासात अशी कुणीच विकास कामं केलेली नाहीत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे 20-25 वर्षाची कामं रखडलेली कोणी करत आहे, पण 40-45 वर्षाचा बॅकलॉग भरणारा एकमेव माणूस समाधान दादा. कमी कालावधी मिळाला थोडा. हा, कालावधी कमी मिळाला. पहिलं वर्ष कोरोनात गेलं. आणि यावेळेस आता मुडवीतून आम्ही मोठ्या प्रमाणात समाधान दादाला लीड देणार आहे. कारण दादा जनसामान्यात एवढं म्हणजे आज त्यांचं एवढं व्यवसाय असून पैसा असून सुद्धा सामान्य लोकांपर्यंत ते पोचतात. आतापर्यंतचे उमेदवार आमच्या मुडवी गावात आतापर्यंतचे उमेदवार. काय नाव काय? अशोक भोसले. विधानसभा लागली. हो. कसं बघताय आमदार कोणाला करायचं आता? समाधान दादा. काय पलटी होईल मान लागली ती? होत नसतं. का नाही होत. का माहिती आहे का? दादाची कामच तशी आहे ती. बरं. आता दुसरी आता नानाचं पोरग बी आहे, ते सावंत बी आहे. येत नाही ती गुलाला आमचाच उधळणार आम्ही. बरं. का दादाच काम? दादा लय प्रेम आहे का? एकतर्फी गाव आहे काही? एकतर्फे. बरं. दादाचं गाव ह्याच्या येते ती. बरं. आता दादाला द्यायचं आहे. दादाला. बरं. काय नाव आहे? मला नाही नाव तर सांगा. अशोक रोकडे. कुठलं गाव? मुडवी. किती वय किती आहे? मला काय जमत नाही बोलायचं. नाही, अरे माझा आहे 65. कसा आमदार कसा आहे? आमदार चांगला आहे. बदल नाही का म्हणा? नाही बदल. पुन्हा नानाच पोरगा आले. नानाच पोरगा असेल तकडं आमच्या गावात काय का माहिती म्हणाय? हां. बरं. कसं आमदार की इलेक्शन लागले, कसं बघताय कोणाला करायचं आता आमदार? भाजप. का भाजप? काय प्रेम आहे? गाव सगळं भाजप. कसं काय? पहिल्यापासून भाजपच बरं आहे. बरं. दादा काय माहिती आहे? दादा काम आहे गावात? काम म्हणजे काय, आता इथनं पुढं आहेच ना. बरं. एक नंबर. बरं. गावाची का फिकर आहे दादा, त्यामुळे गाव एक झाले काही? बरं. गावात काय काम केले दादा? काम करणार की आता. बरं. आलं पाहिजे ना, काम करणारच पाहिजे. बरं. कामं केली की नानाच पोरग बी आहे होते. मग असं काय केलं त्यानं? बरं. काय दिसतंय गावात तुम्हाला? बरं. नानानं काम केली काय ती? बरं. मग दादाच म्हणाले. मग बरं. खरं आहे. बरोबर आहे. दादा म्हणाले दादाची कामच चांगली आहेत 3 वर्षातली. आता पुढे पण भरपूर होणार कामं काढचं. बरं. काम भरपूर होणार काढचं. दादाच का? का म्हणजे दादा तसं काय म्हणजे कामच तसं आहे आतापर्यंत 3 वर्षातलं. पुढं आपण त्याला वेळ द्यायला काढचं नाही. आणि पुढं भरपूर काम होणार आणि काढचं. बरं. काय परिचारक गट बी गेला मग तिकडे? बाकीचं काय पण जास्त माहित नाही राजकारणात. पण आमचा तरी आमचा म्हणजे दादा. हां, दादालाच मत झाला. काय नाव काय? आनंद गणपत रोकडे. काय बघता विधानसभा आमदार किती लागले?
लागले गे रिंगण पापा काकली इकडे पट्टी पा आखू दे आखलं तर काय झालं बीजेपी आपली आहेच की समाधान दादा त्याचा काय विषयच नाही हा विषयच नाही हा दादानं काम केली का दादानं काम म्हणजे काय मुडवी दादा लाडकीच आहे बर हा विषयच नाही त्याचा काय काम एक सावंत शरद पवार काय नाही एक ते एक समाधान दादा बाकीचा विषय नाही एकली एक कल हा बस बाकी दुसरा विषय नाही आम्ही घेत इकडे ही शेवटचं गाव आहे म्हणून मुडवी विकास आला आहे इकडे विकास येणारच आहे ना आलाय बी बरं. येणारच आहे बरं त्याचं काय अडचण नाही त्याला मोदी काम कसं मोदीचं काम चांगलंच आहे मोदीचं काम कुठं वाईट आहे त्यांना हाय पैसे येते PM किसान हे सगळे येते चालू काय बंद आहे का बरं विषयच नाही त्याला बरं पैसे येतात म्हणाले पैसे येते त्याचं काय नाही बीजेपी आहेच की बरं बरं काय नाव काय सुरेश पाटील काय म्हणतो काय मग बीजेपीचे काम कसे काम चालू आहे दादा दादाचं काही काम आहे का आहे रस्ते नाही तर म्हणतो ते रस्ते आहे टाका रस्ता टाकाटाका होणारच घेत राहणार आहे बरं दादा काम करते म्हणाले होय बरं बरं दुसरी बी काय काय दोन उमेदवार आहे ती हां ती मंजूर करायला हां ती बी आहे तुम्ही निघणार आहे ती बरं दादा आहे मला दादा आहे बरं बरं काय नाव काय मारुती रोकडे बरं किती आमदार बघा आता बघितलंय नानाला मस्त 5 वर्ष 10-15 वर्ष दिली नाना तर दादा काय फरक वाटतो फरक काय नाही इथनं मोहर विकास होणार बरं विकास आहे म्हणा दादा काम आहे की नाही? हां इथनं मोहर होणार बरं आता आमदार कोणा करायचं आमदार दादालाच करायचं बरं समाधान दादा बरं भाजपाने बरीच देशाची कामं केली ती विशेष करून मी माननीय मोदी साहेबांचा आभार व्यक्त करतो बरं की ज्या वेळेला आम्ही सर्व्हिस होतो त्यावेळी शत्रूची फायरिंग देशावर येत होती बॉर्डरवर येत होती त्यावेळी आम्हाला आमची फायर खोलायला आम्हाला आदेश नव्हता बरं आणि ज्यावेळी मोदी सरकार आलं त्यावेळी आम्ही त्यांना विचारलं की पहिल्या पद्धतीनं की समोरून फायर येते आम्ही फायर खोलायची का नाही तर मोदीचं एकच वाक्य होतं आम्हाला ईट का जवाब पत्थर से दो हम देख लेंगे बस आमचं हात मोकळं केलं आणि आम्हाला फायर आदेश दिलं त्यामुळे मोदी सरकार येणं मोदी सरकारचा हात बळकट होणं त्यासाठी आम्हाला समाधानदादा अवताडेंना मतदान करणं किंवा आमदार करणं फार जरुरीचं आहे आणि विशेष म्हणजे आमच्या गावाचा विकास करणं फार जरुरीचं आहे गेल्या 40 वर्षापासून गाव युवकाई तो जाग्यावर थांबलेला आहे आणि त्या गावाचा विकास होणं फार महत्त्वाचं आहे लोकवर्गणी काढून आम्ही सभामंडप तयार करतो पत्र्याचं शेड मारतो आमदार निधीतून हीच कामं आम्हाला करता येते ते आमचा एक समाधान काय नाव काय रामचंद्र धोंडीबा सर्वदे बर हा आमदारकीचे रिंगण ओढले हा आमदारकीचे इलेक्शन लागले हा आमदारला समाधान अवताड्यालाच आम्ही मत देणार आहे का बर का बरं आमचा नेता आहे बर हा सुरुवातीपासून नेता आहे आमचा बासमान लागली तर आता लय झालं लय का म्हणतात मी तर आता गाडीपाशी जाऊन बोलतो की होय. आमदार करायचं बर हा आता आमदार करायचं आता आमदार करायचंच आहे बर हा बर बर आमदार करायचंच आता काय नाव आहे औदुंबर रोकडे रोकडे लय करायची का हा रोकडेची जास्त आहे ते बर बर आता काम कसे आहे आमदार आमदारची कामं चांगली आहे ते आता आमदार कोणाला करायचं ही समाधान दादांनाच करायचे आमदार काय बरं समाधान दादा त्यांची कार्य तसं आहे कामही तसं आहे सगळ्या गोरगरिबासाठी ती झटतेत बर त्यासाठी त्यांनाच आवडून द्यायचंय त्यांना बर त्यांना आमदार करायचं हा त्यांच्याशिवाय दुसरं होऊच द्यायचं नाही असं चाललेलं आहे इथं काय नानाचं पोरगं जवळ गावाला चिटकून आहे ते नानाचं असलं तरी यांचं कार्य चांगलं आहे बर समाधान दादाचं बर बर बोलताय बोलले मी तिथे काय नाव तर सांगा प्रदीप दादासाहेब रोकडे रोकडी दे गावात गावच रोकडेच आहे बर आमदारकी इलेक्शन लागले कसं बघताय समाधान दादा हा समाधान दादा अवताडे का बरं सांगा कामाचा माणूस आहे बर बर सकाळ धरली 50 जण समाधान दादा म्हणजे सांगा आम्ही काय तुम्हाला सांगा फिंगरले समाधान दादा म्हणा नाही 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 आमच्या मनानं म्हणतोय समाधान दादाला करायचं बर बर काम कशी चांगली 1 नंबर काम बर बर